काय बाई सगळे रोप तुटले असं झालं किती नुकसान म्हणावं आता हे त्याला कंस यायच्या आधीच एवढं नुकसान बाई चलत येत डोळ्यात काय गेल्याने दिसतं का नाही ह्यांना काय माहिती खुशाल तुडू तुडू चलत येत बाई हे इथं तू कशाला आला आलो असंच तू दिसली चाललो होतो घरी तू दिसली त्याच्यामुळे आलो हा का जा मग घरी काम धंदे असतील तुला आता बोलावं पण नाही का मी बोल की काय म्हणतोस काय मग काय मकर काम करते लग्न झाल्यापासून मी तुला राणीवाणी ठेवलं असतं तू परत त्या विषयावर येऊ नका माझं लग्न झालेलं आहे तू 1000 वेळा सांगते मी मग देखील सोडी चिठ्ठी मी करतो की लग्न तुझ्यासोबत परत तुला तर मी लग्नाच्या आधीच म्हणलो होतो माझ्यासोबत लग्न कर म्हणून तुझ्या काय डोक्यात काय पाणी झालंय का काय रे सोड चिठ्ठी दे काय म्हणतोय लग्नाच्या आधी झालं गेलं ते परत तू विषय काढू नको तुला मी 1000 वेळा सांगितलं तुम्हाला बोलतच जाऊ नको मी 4 वर्ष झालं घासली राव पण तू हा म्हणा ना नाही म्हणा ना काहीच काय काय हा म्हणा आता माझं लग्न झालंय लग्न झालं पण तुम्हाला आवडत नव्हतं खोकडावणी तोंड करून सारखं माझ्या पुढे येत जाऊ नको पावडर लावलं पर मा फुटको आला ना थोबाड आला तरी तू नाही म्हणते पावडर लाव नाहीतर काही लाव तुझं थोबाड हाय तसंच दिसतंय काळ्या बघुल्यासारखं पण तू भारी दिसते ना हा मग मी भारी दिसते मग तुला अजून सांगते मला काही बोलत जाऊ नको तुला मी ऐकून नाही घेणार मी आता माझ्या घरी सांग तुला सगळं हे असलं काय कारस्थान बरं ते जाऊ दे ना काही नुसतं काम करून घेते राब येते मी माझ्या संसारासाठी करते माझ्या नवऱ्यावर माझा जीव त्याच्यासाठी करते मी कळलं ना ऐक ना पण आपण जाऊ ना थोडी चिठ्ठी मी लगेच लग्न करून घेऊन जातो राणीसारखं ठेवीन बांगल्यामध्ये मी तुला हा तुझा राजवाडा तू राजा तू तिकडच खप कर तुझा मला नाही गरज राणी व्हायची हाय तर मी लई सुखी तू काहीच ऐकायला तयार नाही राव काय करावं काय कळानच मला हे बघ तुझं ऐकू ना माझे कान पिकले कानातून पू यायची येळ झाली म्हण की तू माझं काहीच ऐका काय ऐकायचं तुझं थुतर तोंड्या पळवून घेऊन जाऊ मी तुला चल पळवून घेऊन जाऊ का नाकाडच बुक्की टाकीन एक तू माझ्या नादी लागू नको तुला सांगायला लागले नीट परत पण तेच सांगायला परत सांगायची वेळ येऊ देऊ नको मला माहिती तू माझ्यावर प्रेम करीत होती पण आता मग असं का बोलते तू लग्न झाले मग काय सगळं झालं का कोणत्या अँगलने तुझ्यावर प्रेम करत होते रे मी तुझ्यावर प्रेम करत असते त्याच्या संग लग्न नसतं केलं मला तुझ्या मैत्रिणी सगळ्या सांगत होत्या मला काय माहित नाही मला तुझ्या बरोबर लग्न करायची अरे लग्न झालंय माझं मला सोन्यासारखा नवरा आहे हा मग नवऱ्याची की पोरं थोडे झाले तेव्हा लगेच मला लग्न करायचं मला काय माहित नाही हे बघ असा गाल रंगून ठेव ना इकडचा गाल तिकडं करीन तुला आता सांगते तू नादी लागू नको माझ्या तुझ्या चल की राव असं काय करते काजल राव मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय काय करू आता काय सुतानाच झाले मरायचं होतं ना आतापर्यंत मरायचं होतं मी आला असता एवढा तेव्हाच मेला असतो मागं दडकून माहितीये का पण वाचलो कशासाठी वाचलो का वाचला मी पण म्हणते तू का वाचला तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून वाचलो मी माझं तुझ्यावर प्रेम आहे हा कुणी सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम तुला कळून येत नाही माझं तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तोंड बघितलं का आरशात म्हणे की माझं तुझं माझ्यावर प्रेम आहे प्रेम असं तर लग्न करून नसते बसले कळलं काय अगं तुझ्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं मला कॉलेजमध्ये असताना की तुझ्यावरती प्रेम करते असं तसं काना नीट चेक केले होतेस का हा मग म्हणले कानात पुजालता तुझ्या बाकीचे चिडवियात म्हणून ते नाही म्हणतेत पण तुझ्यावर खरंच प्रेम आहे म्हणली तुझ्यावर हो होतं ना प्रेम असं प्रेम होतं की तुझ्या कानाखाली टाकू होतं चपलाने सडका वाटत होतं तुझ्यावर एवढं प्रेम होतं माझं तुझ्यावर मग होतं मग आता कबूल केलंय तर चल की लग्न करू आपण हाय ना बघ तिथं चप्पल आहे हाय प्रेम म्हणते मी चप्पल कशाला चप्पल घालूनच जायचं तस थोडी जायचं आपण कोर्ट मॅरेज करू डायरेक्ट ओ बघ तुला मी नीट सांगते परत ते वाक्य काढू नको थोबाडातून निघ चल निघ त्या रस्त्याने निघ परत नाकडे बघायचं सुद्धा नाही तू तुझ्या निघ ऐक ना काय ऐक ना काय इथं रानामध्ये मी तुला बंगल्यात ठेवी ना बहिणीचं देशील का असं लग्न लावून परत अगं मला बहीणच नाही तू कशाला टॉपिक बदलते चल तरीच म्हणलं तुला बहीण नाही म्हणूनच इथं हे करायला लागला बहीण असे तर तू असं नसतंच केलं बरं चल जाऊ दे चप्पल घाला तू ना हात लावू नका मला ऐक ना तू जाऊ ना खरंच प्रेम आहे माझं तुझं पण होतं लोकांचं काय ऐकते आपण आहे ना मला घेऊन जातो मला काय बाकी तू सोड बरं चल ना तू ऐक ना ऐकत जा थोबड पुढे ना तुझं निघ चल ना चल चल ना चल काय बघतोय चल की काय काय अरे काय लग्न मार दे नाही मारायचं काय थांबायचं मरण नाही मरण म्हणजे हे चांगलंय का हे चांगलंय का बरं झालं वाचवलं मावशी तुम्ही वाचवलं म्हणजे तुला सांगते माझ्या नादी लागत जाऊ नको म्हणून तुझी 3री 4थी वेळ तरी मी घरी काय म्हणलं नाही समजलं का काजल मला एक सांग काय करत होतं
ह्यो काय म्हणत होता तुला? अहो, लाज नाही लजा बांधलाय बोजा मला खुशाल म्हणतोय तू सोड चिठ्ठी दे मी त्यासोबत लग्न करतो. माझा संसार मोडायचा तुला, माझा संसार मोडायचा मोडायचा का? हे काय चाललंय मग? कोण आहे? कुठला येऊ कुठला आहे? कुठला आहे कुठला आहे? अरे गप रे बाबा. मी आवडत ना आता. आकलीचा काय विषय का? 4 वर्ष झालं मी तिच्या मागे फिरत होतो कॉलेज मागे तरी हा हे चार म्हणतोय मला सोडा मग वाईट होईल मग. सोड तू काय नाही काय बघायचंय काय बघायचंय घेऊन घेऊनच म्हणतोय घेऊनच म्हणतोय घेऊन म्हणतोय जाणार घेऊन जाणार म्हणतोय कसं जाईल म्हणजे घेऊन करायचं नाही. कोण आहे कुठून आला कसं काय झालं काय त्याला सांग मग मी पळवून घेऊन जाणार म्हणून. तेव्हा काय मी बाबा सुन्या विचार नाही बाबा कशाला आला इथं कुठून आला तू? मी का सांगू कुठून आलो मला काय मी नाही किती घमंड आहे बघ. जाणार मी. गपना बाबा अरे गपना नको ना तमाशा करू काय कमी तमाशा झालाय का? बघ लोक माझ्या डोक्याला टेन्शन वाढलंय. कशामुळे? तू निघितून मला काय सांगायचं नाही. हा. काय सांगायचंय ए निघ. अगं काजल हे असा येड्या तमाशा ह्यो येडा झडुंबा कुठून आला? मला काय सांगितलं नाही 4 वर्ष चालू आहे म्हणे लग्नच नसताना केलं मी काय 4 वर्ष काय चालू आहे काय चालू आहे कुठं? ते काय म्हणतो 4 वर्ष मला माहित असते मी लग्नच नसतं केलं. अहो मी म्हणते लग्न नाही करा माझं असतं तर मी तुमच्या संग लग्न केले असते का? त्याच्या पोरग माझ्या माग सारखं फिरतय. अजून मी चक्र का घालते मग? आता तिला माहितीये का तिला का तू त्रास देतो? तिला माहिती का? मला काय माहिती? तिला बोलवतो हा बघ. त्याच्या घरी जाऊन विचारावं लागेल काजल तो कुठं राहतोय? मला माहिती त्याचं घर ते चांगलं कॉलेजपासून ते तसंच करतंय तुला मला. स्पष्ट पाहिजे सांगतो ह्याचा काहीतरी सूक्ष्म झाला पाहिजे नाही तर माझ्या पद्धतीने बघेल मग काय नाही करायचं. नाही ए बाबा तू नको बघू रे तुला हात जोडीत आहे. तू काही बघू नको व त्याचं नव्हतं वहीन तू गप मी जाते तू चल माझ्या बरोबर आपण जाऊ. त्याच्या आई बापाला नीटनेटकं मी सांगते समजून त्याला सांगते 4 लोकात ह्यो तमाशा नको एकटी दुकटी पोरगी वावरात ती गवताला आता बिवताला. ते मला इथे दिसलं ना कुठं फाशी देतो मग नाही तर मारून ठेवून टाकून. म्हणजे तू फाशी दे ना आम्हाला लाव भिकला फाशी देतो फाशी बिशी काय नाही आम्ही म्हणतो ना बघतो म्हणून काय एवढी तळतळ करतो आता झालंय काय कमी झालं का आता त्याचा जीव घेतला होता तो हा मग तिथे मग एवढं हात पाय खरं आहे, मान्य आहे तुझ्या जागा दुसरं असतं तीच झालं असतं पण जरा विचार कर ना बाबा जरा डोकं शांत ठेवून काही गोष्टी करावं लागत काय शांत डोकं असलं काय बघा भेटलो काय शांत अगे पुरी मी तुला काय सांगते तू पण ना जरा जपून राहा हे असे येडे पोरं यांच्या डोक्यातलं भूत जात नसतं बाई सांभाळून राहा. बरं झालं आम्ही आलो म्हणून अचानक म्हणलं चल काय करते काय नाही सुन्या आणि तुला एक सांगते तू काय तळतळ करू नको कशी तळतळ करू नको असं जर मग काय झालं तर मग खरं आहे पण असं वर करू नको बाबा काय त्याच्या जीवाला झालं ते कोणत्या भावाचं आहे ना आपल्याला सांग बरं तू हा आपण जे काहीतरी केल्याशिवाय आपण शांत बसू शकत नाही. आता एक करायचं तुला माहिती ना त्याचं घर माहिती. पहिलं घरी जायचं त्याच्या आई बाप चुलते काके कोण हे सगळे त्यांना बोलवायचं आणि ती सगळं ती मिटून टाकायचं. पुन्हा ही पोरगा आपल्या इकडे दिसता कामा नाही. झालं गेलं त्यांचं पहिलं काय असो 4 वर्ष 10 वर्ष त्याच्या डोक्यात काय असन ते असन ती सगळं विसरायचं. तुला पण सांगायचं ती डोक्यातलं काढायचं नाही हिला 4 वेळा त्या विषयावर बोलायचं नाही. कशा माहिती नाही तर बोलायचं नाही काय सांगत आहे तू आता ऐकलं म्हणलं ना 4 वर्ष झालं मी काय लग्न केलं असं ती सोडून द्यायचं झालं ना. आता मी काय सांगते तू पण ऐक अशा ना पोरं जर आलं ना बाई फोन बिन करून सांगत जा. हा ते फोनच नाही आणला मी त्याच्यामुळे गोल झालाय. पण जरी नाही आणला असं तर लगेच फोन करून सांगितलं असं एवढं हिच्या जीवाला तरी काय कमी वजवत असं ना फोन तिला अहो तुम्ही असं कसं बोलता मला कसं वजवत असं मी म्हणलं आता थोडं 5-10 मिनिटाचं काम आहे जाऊन येते कशाला त्या थोड्यासाठी फोन. बरं मी काय म्हणते चल बरं त्याच्या घरी चल मला बरं. मला घर दाखवायची सुट नाही चल चल चल. मला माहित नाही तरी मी पुढे चालणार. अरे बाबा तू तरी जरा दम खा दम कसा धरू काल बाय पुरी त्या चपला चल पाऊल उचला जरा पाऊल उचला